नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे विद्या कावेरीला म्हणत असते की कावेरी वहिनी, आपल्या माणसांची कोणी माफी मागतं का? तुम्ही प्लीज आमची माफी मागू नका, पण सांगा तरी नक्की काय घडलंय ते. तेव्हा कावेरीला आठवतं की इथे यामीने सांगितलेलं असतं की इथे जे काही घडलं ते कुणालाही सांगायचं नाही आणि तिने कावेरीकडून वचन घेतलेलं असतं. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, हे बघा कावेरी वहिनी, मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय आणि ती गोष्ट म्हणजे की मी माझ्या कावेरी वहिनींना कधीच हरलेलं बघितलं नव्हतं, इतकं खचलेलं बघितलं नव्हतं जेवढं मी तुम्हाला आता बघितलंय. आणि नेमकं हे असं वागण्यामागचं कारण काय ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगत नाही. प्लीज सांगा ना, नक्की काय घडलंय म्हणून तुम्हाला हा बिझनेस बंद करावा लागला, हे तरी आम्हाला कळू द्या. तेव्हा इथे कावेरी म्हणते, हे बघा, मी तुम्हाला नाही सांगू शकत आणि खरं हेच आहे की मला बिझनेस करता आलं नाही. माझी तारेवरची कसरत झाली होती. 2 गोष्टी मला एकाच वेळी नाही जमल्या आणि हेच खरं आहे आणि म्हणून मी हारले. मी हारले, अगदी सपशेल हरले, असं इथे कावेरीचं म्हणणं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यश म्हणत असतो की कावेरी, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही घरी आल्यानंतर यामिदीसुद्धा तुमच्याबरोबर होती. हे बघा, यामिदीने तुम्हाला काही सांगितलंय का? तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणते, बास झालं, बास आता. तुम्ही मला जास्त प्रश्न विचारू नका. मी तुम्हाला सांगितलं ना की माझं चुकलं, मला नाही बिझनेस जमला आणि हेच खरं आहे आणि ते मी तुम्हाला सांगितले. तेव्हा प्रेक्षकांनो, यश म्हणत असतो, बघताय ना तुम्ही विद्या वहिनी, कावेरी नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवतायत. त्यानंतर प्रेक्षकांनो, विद्या म्हणते की अगदी बरोबर बोलताय तुम्ही भाऊजी. कावेरी वहिनी अशा अजिबात नाही आहेत. नक्कीच काहीतरी घडल्याशिवाय त्या अशा वागणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आपल्या रूममध्ये असताना तिथे यमुना धावत पळत येते आणि म्हणते, कावेरी, कावेरी, मला खूप जास्त भीती वाटते गं. तेव्हा कावेरी म्हणते, काय झालं यमुनाताई, तुम्ही शांत व्हा बरं, शांत व्हा. काय झालं? त्या गुंड माणसांनी तुम्हाला पुन्हा फोन केला होता का? तुम्हाला धमकी दिली का त्यांनी? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यमुना म्हणत असते, नाही गं कावेरी, त्यांचा मला फोन आला नव्हता, पण मला खूप जास्त भीती वाटते. आज त्यांनी जसं मला किडनॅप केलं तसं त्यांनी मला पुन्हा किडनॅप केलं तर? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, हे बघा यमुनाताई, असं काही होणार नाही आहे. तेव्हा यमुना म्हणते, असं कसं बोलतेस तू? अगं, त्या लोकांचे मला 1,00,000 रुपये परत द्यायचे आहेत. आता एका दिवसामध्ये मी पैशांची जमवाजमव कुठून करू, सांग बरं तू. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, यमुनाताई, मी काय म्हणते, तुम्ही मला सगळं खरं खरं का नाही सांगत? त्या तुमची नक्की मदत करतील. मापासून काही लपवू नका. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, नाही, मला मी काही नाही सांगू शकत. माझ्यावरती रागवेल, चिडेल आणि कदाचित माझ्याशी बोलणारसुद्धा नाही. मी जर हे मला सांगितलं ना तर तिला माझा खूप राग येईल कावेरी, खूप राग येईल. तेव्हा यमुना म्हणते, नाही हो, तुमचा राग का करतील? तुम्ही मुलगी आहात या घरची. तुम्हाला तर त्या जे हवं ते देतील ना. आमची त्या इतकी काळजी करतात, मग तुमची काळजी नसेल का? यमुना म्हणते, नाही गं, तुमची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही या घरच्या सुना आहात ना, त्यामुळे इथे तुम्हाला जास्त काही बोलत नाही आणि तुम्हाला तर संधीसुद्धा दिली की नाही बिझनेस करायची. त्याचबरोबर तू तर 80% पार्टनरसुद्धा आहेस या सगळ्या गोष्टींमध्ये, आपल्या प्रॉपर्टीमध्ये. त्यामुळे तुझ्या हातामध्ये खूप अधिकार आहेत, तसे माझ्या हातामध्ये नाही गं. मी फक्त या घरची एक मुलगी आहे, पण या घरामध्ये मला कशा पद्धतीची वागणूक आहे हे तू बघतेस ना. तेव्हा इथे कावेरी म्हणते, हे बघा यमुनाताई, असं काही नाही आहे. आता तुम्ही जर माकडे पैसे मागितलेत ना तर तुम्हाला नक्की पैसे देतील. तेव्हा यमुना म्हणते, नाही नाही, मी माकडे पैसे नाही मागू शकत. आता माझ्याकडे एकच शेवटचा पर्याय आहे. तेव्हा इथे कावेरी म्हणते, कसला शेवटचा पर्याय? तेव्हा यमुना म्हणते, मी माझे दागिने गहाण ठेवते, दागिने गहाण ठेवते आणि त्या लोकांना त्यांचे पैसे परत करते. पण कावेरी, मला कळेल गं, मला कळेल जर मी दागिने गहाण ठेवले तर. आता काय करू मी? तेव्हा इथे कावेरी आता लगेचच मदतीला धावते आणि म्हणते, काळजी करू नका. हे बघा यमुनाताई, काळजी करू नका. आणि मी काय म्हणते, तुम्ही तुमचे दागिने गहाण ठेवू नका. तुम्ही जर तुमचे दागिने गहाण ठेवलेत तर ते मला लगेच कळेल आणि मला खूप जास्त वाईट वाटेल. थांबा, माझ्याकडे ना एक सोन्याची चेन आहे, तुम्ही ती गहाण ठेवा.
ती खूप मोठी चेन आहे, त्याच्यामध्ये नक्कीच 1,00,000 रुपये सहजरित्या येतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यमुना म्हणत असते की कावेरी, तुझे खूप उपकार झाले गं, खूप उपकार झाले तुझे. तेव्हा इथे कावेरीने तिला आता चेन दिलेली असते. तेव्हा यमुना म्हणत असते की वा यमुना वा, आज तर तू एका दगडात 2 पक्षी मारलेस गं. एका बाजूला तू कावेरीचा बिझनेस बंद केलास आणि दुसऱ्या बाजूला आता तिनेच तुझं 1,00,000चं कर्जसुद्धा फेडून टाकलेलं आहे. आता याच्यातून मी पैसे घेणार आणि त्या गुंड लोकांना परत देऊन टाकणार. तिचं हे बोलणं प्रेक्षकांनो यशने ऐकलेलं असतं. कावेरी म्हणत असते की तुम्ही आता ही चेन घ्या आणि ते विकून तुम्ही पैसे फेडून टाका. यमुना म्हणत असते की वा, कावेरीला मूर्ख बनवण्यासाठी काय चाल खेळले मी, अतिउत्तम. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता साड्या खरेदी करण्यासाठी 2 बायका आलेल्या असतात. त्या म्हणतात की कावेरीताई आणि विद्याताई इथेच राहतात का? आम्हाला साड्या खरेदी करायच्या होत्या. तेव्हा म्हणत असतात, अहो असं काय करताय तुम्ही? साड्या खरेदी करायला हे काय दुकान वाटलं का तुम्हाला? हे आमचं घर आहे ना. तेव्हा इथे ताई म्हणतात, अहो पण आम्हाला तर हाच ॲड्रेस मिळाला होता, म्हणून तर आम्ही इथे आलो आहे ना साड्या खरेदी करण्यासाठी. तेव्हा इथे म्हणत असतात, हे बघा, अहो या दोघींनी तो बिझनेस सुरू केला होता, पण काय झालं, या दोघींना अचानकपणे जाणीव झाली की बिझनेस आणि घर त्या व्यवस्थितरित्या सांभाळू शकत नाही आहेत. त्यांना व्यवसाय जमत नाही आणि म्हणूनच त्यांनी आता त्यांचा तो व्यवसाय बंद केला आहे. आता इथे साड्या वगैरे मिळत नाही हां. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीला खूपच जास्त वाईट वाटतं आणि विद्यालासुद्धा वाईट वाटत असतं. तेव्हा इथे अमृता म्हणत असते की मी काय म्हणते, आता या साड्यांचा जर बिझनेसच करायचा नाही आहे, तर या साड्यांचं काहीतरी केलं पाहिजे ना, नाहीतर त्या साड्या सारख्या सारख्या दिसत राहतील. तेव्हा इथे अमृता म्हणत असते की काय करायचं मावशी, त्या साड्यांची कशी विल्हेवाट लावायची? तेव्हा इथे म्हणत असते की आता त्या साड्यांची अशी विल्हेवाट लावायची ना, की पुन्हा धर्माधिकाऱ्यांच्या कुठल्याही सुनेच्या मनामध्ये बिझनेसचा विचारसुद्धा आला नाही पाहिजे. अशा पद्धतीने त्या साड्यांची विल्हेवाट लावायची. तेव्हा इथे अमृता सगळ्या साड्या घेऊन येते. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, नाही प्लीज, प्लीज असं करू नका. अमृता म्हणते, सांगा आता काय करायचं आहे? तेव्हा म्हणतात की आता या साड्यांना आग लावून द्यायची आहे. त्यांची एकदाची विल्हेवाट लावली की मग त्या साड्या सारख्या सारख्या कुणालाही दिसणार नाही. अमृता म्हणते, नाहीतर काय, तुम्हाला या साड्या दिसत राहतील आणि मग तुम्हाला पुन्हा तुमच्या त्या बिझनेसची आठवण येत राहील. त्यापेक्षा ह्या साड्या आता जळून खाक होऊ देत ना. तेव्हा इथे म्हणते की जा गं अमृता, जरा माचीस घेऊन ये. तेव्हा अमृता इथे माचीस घेऊनच आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काडीपेटी चालू करतात आणि इथे साड्यांवरती टाकणार. तेवढ्यातच विद्या म्हणत असते, असं करू नका प्लीज, या साड्या जाळून नका टाकू. तरीसुद्धा इथे सुलक्षणा कुणाचंही ऐकायला तयार नसते. तेव्हा इथे विद्या आणि त्याचबरोबर कावेरी दोघीसुद्धा फार इमोशनल झालेले असतात. कुणाच्याही मनामध्ये बिझनेसचा विचार साधा यायलासुद्धा नको, म्हणून इथे आता साड्या वगैरे जाळून टाकणार असतात. पण तेवढ्यातच तिथे यश येतो आणि म्हणतो की थांब. तेव्हा इथे सुलक्षणा साड्यांवरती इथे आता माचीची काडी टाकणार पेटलेली. तेवढ्यातच यश तिथे येतो आणि सुलक्षणाच्या हातातून माचीची काडी काढून घेतो आणि ती विझवून टाकतो. तेव्हा इथे अमृता म्हणत असते, यश, हे काय केलंस तू? इथे आता मावशी सर्व साड्या जाळणार होती ना. तेव्हा इथे अमृता म्हणत असते, तू आता मध्ये पडू नकोस. तेव्हा इथे यश म्हणत असतो की मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे. तू बरोबर म्हणतेस की इथे कावेरी हरल्या, पण कावेरी का हरल्या हे तुला अजून माहितीच नाही आहे. या घराची इज्जत वाचवण्यासाठी, या घराची अब्रू राखण्यासाठी इथे कावेरी पूर्णपणे बिझनेसमध्ये जरी हरल्या असल्या ना, तरी सून म्हणून जिंकल्यात त्या. तेव्हा इथे म्हणत असतात की यश, तुला काय बोलायचं आहे? तू काय बोलतोयस मला कळत नाही आहे. तेव्हा यश म्हणतो की सर्व गोष्ट मी सांगण्यापेक्षा तुला यामी दे सगळं काही सांगेल. तेव्हा सुलक्षणा म्हणते, यमुना काय सांगणार आहे मला? तेव्हा इथे यश म्हणतो, कारण यमुना ताईला सगळं काही माहिती आहे. तेव्हा इथे आता यश यमुनाला आवाज देतो. यमुना तिथे येते. यश म्हणत असतो की कावेरी, तुम्ही सुद्धा इथे या. तेव्हा यश म्हणतो, यमुना ताई, तू सांगते सगळं मला की मी सांगू? तेव्हा इथे अमृता म्हणत असते की काय चाललंय तुझं यश? तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, यमुना,
काय चाललंय? यश काय म्हणतोय ते कळेल का? तेव्हा यश म्हणत असतो की इथे आता कावेरीने बिझनेस जरी बंद केला असला ना, तरीसुद्धा तिने एक खूप मोठं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. या घरची सून म्हणून तिने तिचं कर्तव्य बजावलंय. यमुना, तू सांग बरं नक्की काय घडलंय? यश ज्या अर्थी हे सगळं बोलतोय, त्या अर्थी यश सगळं खरंच बोलत असेल. पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की नक्की असं काय घडलंय? या सगळ्यामध्ये तू कशी काय सामील आहेस? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यमुना म्हणत असते की मी तुला सगळं काही सांगते थांब. तेव्हा यमुना म्हणते की अगं मी या घरची मुलगी आहे. तरीसुद्धा या घरामध्ये प्रत्येक वेळेला मला दाबून ठेवण्यात आलं. म्हणजे इथे मलासुद्धा बिझनेस करायचा होता, कारण मी तितकी हुशार होते. माझ्यामध्ये ते कॅलिबर, ते पोटेन्शियल होतं. पण तुम्ही मला कधीच इथे बिझनेस करण्याची परवानगी दिली नाहीत. मला स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची परवानगी दिली नाहीत. त्याचा राग माझ्या मनामध्ये होता. पण तरीसुद्धा मी शांत होते ना. पण नंतर तू कावेरी आणि विद्याला बिझनेस करण्याची परवानगी दिलीस. आणि त्या दोघींनी बिझनेस सुरू केल्यानंतर इथे माझ्या मनामध्ये इतका राग निर्माण झाला की मला असं वाटलं की या घरामध्ये माझ्याबरोबर भेदभाव केला जातोय. आणि म्हणून मी ठरवलं की आता स्वतः बिझनेस सुरू करायचा. आणि म्हणून मी स्वतःचा बिझनेस सुरू केला. तर इथे टी शर्ट वगैरे ड्रेसेस, इथे छोट्या मोठ्या सगळ्या मुलींच्या जेवढ्या वस्तू असतात, पर्स वगैरे, सगळ्याचा मी इथे बिझनेस सुरू केला. आणि त्यासाठी मी 1,00,000 रुपये एका माणसाकडून व्याजाने घेतले होते. आणि ते व्याजाने घेतलेले पैसे 8 दिवसात त्याला परत करायचे होते. आणि बिझनेससुद्धा व्यवस्थित सुरू होता गं. मला इथे खूप मागणीसुद्धा होती. लोक इथे खरेदी करायला येणार होते. पण अचानकपणे सगळं काही रद्द झालं गं. सगळं काही कॅन्सल झालं. आणि म्हणून मी 8 दिवसांमध्ये त्या गुंड लोकांचे पैसे परत करू शकले नाही. आणि म्हणून त्या माणसांनी मला किडनॅप केलं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, यमुना म्हणते की मला त्या माणसांनी किडनॅप केलं. आणि तेव्हा इथे यश म्हणतोय तसं कावेरी आली आणि तिने मला वाचवलं. तेव्हा इथे कावेरी म्हणते की यमुनाताई, मी जेव्हा तुम्हाला वाचवायला आले तेव्हा तुम्ही माझ्याशी सुद्धा खोटं बोललात. अहो इथे मी तुम्हाला इथे घर खर्चातले पैसे दिले होते त्या गुंड लोकांना गप्प बसायला. निदान माझ्याशी तरी खरं बोलायचं होतं तुम्ही. तेव्हा इथे आता संपूर्ण सत्य माझ्या समोर आल्यानंतर इथे यमुना म्हणते की बरोबर आहे, कावेरीनेच मला वाचवलं. तेव्हा इथे जोरदार आता यमुनाच्या थोबाडीत देते आणि म्हणते, लाज नाही वाटली तुला? असं करताना लाज नाही वाटली का? अगं कावेरी होती म्हणून, नाहीतर काय झालं असतं? त्या गुंड लोकांनी काय केलं असतं तुझ्याबरोबर काय माहिती. तेव्हा इथे म्हणत असते की मला लाज वाटते की मी तुला जन्म दिला, तुझ्यासारख्या मुलीला मी जन्म दिला. तुझ्यामुळे अजून किती आणि काय काय बघावं लागणार आहे. तुला कळतंय का? त्या गुंड लोकांकडून तू व्याजाने पैसे घेतलेस म्हणून त्यांनी तुला किडनॅप केलं. ही गोष्ट जर लोकांना कळली असती तर धर्माधिकाऱ्यांची किती इज्जत गेली असती याचा अंदाज तरी तुला आहे का गं? हां, आपल्याकडे पैसे नाही आहेत म्हणून तू त्यांच्याकडून पैसे घेतलेस असं वाटतंय तुला? तुला जर पैसेच हवे होते तर एकदा माझ्याशी तरी बोलायचं होतंस ना. पण नाही, तुला तर या घराची इज्जत वेशीवरतीच आणायची आहे ना. तेव्हा इथे म्हणत असतात की यमुना, तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आहे. तेव्हा इथे यश म्हणत असतो, बघितलंस कावेरी इथे बिझनेसमध्ये हरली असं तुला वाटलं असेल, पण सून म्हणून त्या हरलेल्या नाही आहेत त्यांनी त्यांचं कर्तव्य व्यवस्थितरित्या पूर्ण केले. घर खर्चातले पैसे त्यांनी त्या गुंड माणसांना दिले म्हणून लाईट बिल भरता आलं नाही. तेव्हा इथे आता यश म्हणत असतो की यमुनाताई, तू इथे कावेरीला हरवायला गेलीस गं, पण इथे कावेरी हरली नाही आहे, ती तर उलट जिंकली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता म्हणत असते की यमुना, अगं तुला इथे बिझनेस करायचा आहे, घरातली कामं करता येतात का? दिवसभरामध्ये इकडची काडी तिकडे करत नाहीस तू. आधी काम करायचं असेल ना तर घरातली कामं करून दाखव. पहिली स्त्रीला ती आली पाहिजे. अगं बिझनेस खायचं काम नाही आहे. तेवढी चिकाटी लागते, अंगामध्ये जिद्द लागते, तेवढी मेहनत करावी लागते जी तुला करताच आली नाही. तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते की अगं माझं जाऊ दे, या कावेरीला बघ, ही हरली आहे ही तिचं इथे दिलेलं प्रॉमिस ती हरली आहे. त्याच्यामुळे तिला तू बिझनेस करू देऊ नकोस तिच्याकडे लक्ष दे. तेव्हा इथे यश म्हणत असतो की यमुनाताई, एवढं सगळं करूनसुद्धा तू कावेरीबद्दल असा विचार करतेस की त्या हरल्या आहेत म्हणून?
अगं त्या तर जिंकल्यात आणि हे जर तुला अजूनपर्यंत कळलं नसेल ना तर तुझ्याजवळ बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. आता तू विचार कर, कावेरी इथे खरोखर हरल्यात की त्या जिंकल्यात? तेव्हा इथे म्हणत असतात की यश अगदी बरोबर बोलतोय. कावेरी हरलेली नाही आहे, कावेरी जिंकली आणि कावेरी धर्माधिकाऱ्यांची इज्जत तू राखलीस त्यासाठी खरंच मी तुझे आभार मानते आणि यमुनाने जे काही केलं त्यासाठी मी तुझी माफी मागते. तेव्हा इथे आता कावेरीच्या समोर जेव्हा हात जोडते तेव्हा इथे कावेरी माचे दोन्ही हात पकडते आणि ते आदराने खाली करते. तेव्हा इथे यमुनाला आता भयंकर राग आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता कावेरी म्हणत असते की विद्याताई बघताय ना, अहो इथे माच्या आशीर्वादाने आपला बिझनेस सुरू झालेला आहे. तेव्हा इथे म्हणतात की कावेरी, मी जरी तुम्हाला बिझनेसची परवानगी दिली असली ना, तुमची आयडिया मला आवडली असली तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुम्हाला बिझनेसची परवानगी दिली पण तुमच्यामुळे जर घरावरती कुठलं संकट आलं ना तर ते मी सहन करणार नाही आणि त्या दिवशीच मी तुला घरातून बाहेर काढेन कावेरी, असं इथे म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मालाची डिलिव्हरी होत असते. तेव्हा इथे विद्या म्हणत असते की यश भाऊजी, अहो आपला टेम्पो लोकेशनला पोचलाच नाही आहे अजून, इथे कावेरी वहिनी कुठे असतील? तेव्हा यश फोन करत असतो पण कावेरी फोन उचलत नसते. तर इथे कावेरीला त्याच टेम्पोमध्ये आता किडनॅप केलेले असते, तिचं तोंड वगैरे बांधून ठेवलेलं असतं.